चला नमस्कार, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या शाश्वत अकॅडमीच्या या युट्यूब प्लॅटफॉर्मला. आता बघा, नुकतीच अंगणवाडी मुख्य सेविका आणि पर्यवेक्षिका या पदाची जाहिरात जी आहे ही या महिन्यात प्रसिद्ध होण्याची शक्यता आपल्याला दिसून येते. आणि जाहिरात आल्यानंतर आपल्याला अभ्यास करण्यासाठी अवधी जो आहे वेळ हा खूप कमी मिळणार आहे. तर परीक्षा डिक्लेअर झाल्यानंतरचा जो वेळ असतो तो फार कमी असतो. मग आपल्याला काय करायचंय, तर जाहिरात येण्याच्या अगोदर पासूनच आपली जी तयारी आहे अभ्यासाची ही सुरू व्हायला पाहिजे. मग अभ्यास करताना विषय जे आहेत हे खूप जास्त आहेत आणि आपल्याला त्याची तयारी करताना योग्य नियोजन असलं पाहिजे किंवा आपल्याला त्या विषयाचं तेवढं ज्ञान असणं देखील गरजेचं आहे. मग बघा, सगळ्यात जास्त वेटेज, सर्वात जास्त प्रश्न जर कोणत्या विषयावर येत असतील तर ते आहे महिलांविषयक कायदे व योजना, म्हणजेच आपला तांत्रिक भाग. बरोबर, यावर सर्वात जास्त प्रश्न विचारले जातात. मग ती अंतर्गत भरती असो किंवा सरळ सेवा भरती असो, सगळ्यात जास्त वेटेज कशाचं आहे, तर कायदे आणि योजनांचं आहे. मग आजच्या सेशनला बऱ्याच महिलांचे मला प्रश्न येत होते या अगोदरही की मग मॅडम महत्वाचे टॉपिक कोणते आहेत, कारण कायदे आणि योजना म्हटल्या तर जवळपास 40 कायदे आहेत आणि योजना जर पाहिल्या आपण तर 55-60 योजना त्यामध्ये दिसत आहेत. मग एवढे कायदे आणि एवढ्या योजना पाठ करायचे का, त्याचे कलम पाठ करत बसायचे आहेत का, त्या योजनेची वैशिष्ट्य, लाभार्थी, मग त्यांची वयोमर्यादा सर्वच पाठ करत बसायचंय का, तर नाही. आपल्याला काही महत्वाचे, आता मागील वर्षीच्या प्रश्नांचं, आता मी जे तुम्हाला महत्वाचे टॉपिक सांगणार आहे, महत्वाचे जे पॉइंट्स मी तुम्हाला सांगणार आहे, तर असं नाही की हा माझा अंदाज आहे म्हणून. बरोबर, हे पॉइंट्स मी काही अंदाजित सांगणार नाहीये. हे सर्व महत्वाचे टॉपिक आपण कशावरून पाहणार आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स वरून. ओके, हे तुम्ही देखील अनालिसिस करू शकता की महत्वाचे टॉपिक, महत्वाचे कायदे, महत्वाच्या योजना कोणत्या आहेत. पण तुमचा प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा अनालिसिस केल्यापेक्षा मी स्वतः तुम्हाला अनालिसिस करून देते आणि महत्वाचे सर्वात जास्त प्रश्न कोणत्या कायद्यांवर किंवा कोणत्या घटकांवर येणार आहे हेच आपल्याला आजच्या सेशनमध्ये इथे बघायचंय. ओके, तर कोणत्या कायद्यांवर, कोणत्या योजनांवर प्रश्न जास्त आलेले आहेत हाच आपला आजचा विषय आहे. तर चला आपल्याला बघायचं आहे कोणते कायदे आहेत, कोणत्या योजना आहेत. त्या अगोदर अंगणवाडी मुख्य सेविका आणि पर्यवेक्षिका याच्या सर्वच विषयांची बॅच, सर्व विषय म्हणजेच अगदीच गणित, बुद्धिमत्ता, इंग्रजी, मराठी, संगणक असेल, कायदे असतील, योजना असतील, पोषण असेल, सर्व विषयांची बॅच तुमच्यासाठी अवेलेबल आहे फक्त 699 रुपयामध्ये. ओके, आता ही बॅच काय असणार आहे, तर ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच आहे. यामध्ये सर्व टेस्ट आहेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत, प्रॅक्टिस टेस्ट आहेत. सोबतच ही बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, त्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्सला ऍपची लिंक दिलेली आहे, ऍप्लिकेशन डाउनलोड करा. किंवा ज्या महिलांचं असं आहे की माझे बाकी सर्वच सब्जेक्ट झालेले आहेत, गणित, बुद्धिमत्ता, जी की मला बाकी सगळं जमतंय, मला फक्त तांत्रिक विषय पाहिजे, तर त्यांच्यासाठी आपण तांत्रिक विषयाची बॅच लॉन्च केली आहे फक्त 399 रुपयामध्ये. अर्थातच या बॅचची लिंक देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्सला दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ही बॅच देखील परचेस करू शकता. ओके, चला तर महत्वाचे टॉपिक कोणते कोणते असणार आहे. सगळ्यात पहिल्यांदी महिला आणि बालकांचे कायदे आपल्याला विचारले जातील. मग कायद्यांमध्ये सर्वात महत्वाचा कायदा आहे तो म्हणजे पॉक्सो ऍक्ट. पॉक्सो ऍक्टला वारंवार प्रश्न आलेले आहेत. नंतर राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005 यावरही प्रश्न आलेले आहेत. बाल व किशोरवयीन कामगार प्रतिबंध व विनिमय अधिनियम 1986 याला सुद्धा प्रश्न आलेले आहेत. बाल न्याय व मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015, बाल विवाह प्रतिबंध अधिनियम. ठीक आहे, आता ह्या ज्या आहेत ना, ह्या आपल्या प्रथा आहेत. बरोबर, ज्या अनिष्ट प्रथा, कुप्रथा राहिल्या आहेत, त्या कुप्रथा त्यांचा उगम भारतात होता, त्यामुळे त्यावर प्रश्न जास्त येतात. ओके, कोणत्या कोणत्या प्रथा, मग बालविवाहाच्या प्रथा असतील त्यांचं निर्मूलनासाठी जो कायदा आहे. नंतर हुंडा प्रतिबंध, कारण हुंड्याची पण आपल्याकडे प्रथा राहिली आहे, वेठ बिगारीची सुद्धा प्रथा राहिली आहे. मग या प्रथांचे कायदे खूप महत्वाचे आहेत, हे आधीच लक्षात ठेवा. वैद्यकीय गर्भपात कायदा असेल, गर्भधारणापूर्व, प्रसूतीपूर्व रोगनिदान तंत्र असतील, प्रसूती विषयक लाभ अधिनियम असेल, कारण हे सगळं तुम्ही ज्या पदावर जाणार आहात अंगणवाडी मुख्य सेविका, तर तिथे गेल्यानंतर तुमच्या कामाचं जे स्वरूप असणार आहे, तर त्या कामाच्या स्वरूपासाठी जे कायदे महत्वाचे आहेत ते कायदे आपल्याला करायचे. मग तुमच्यासाठी हे कायदे का महत्वाचे आहेत, कारण हे तुमच्या कामाच्या स्वरूपात येतात. जर एखाद्या महिलेवर लैंगिक अत्याचार झाला असेल, कौटुंबिक हिंसाचार झाला असेल किंवा गर्भधारणेमध्ये एखाद्या महिलेने स्त्री भ्रूण हत्या केली असेल, हे सगळे
जे नियम आहेत हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम, राज्य महिला आयोग, महिला आर्थिक विकास महामंडळ, सती प्रथा बघा, ज्या कुप्रथा आहेत त्यांच्यावर 100% प्रश्न येतो. मग ती वेठबिगारीची प्रथा असेल, हुंडाबंदी प्रथा असेल, हुंड्याची प्रथा असेल किंवा सतीची प्रथा असेल, अशा अनेक प्रथांविषयी आपल्याला प्रश्न येऊ शकतात. आणि सगळ्यात महत्वाची योजना आहे आयसीडीएस योजना. ओके, आयसीडीएस योजना ही सर्वात महत्वाची योजना आहे. बाल विकास योजना, नंतर राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, मिशन इंद्रधनुष्य, राष्ट्रीय पोषण अभियान, पूरक पोषण अभियान, मध्यान्ह भोजन कार्यक्रम, मिशन इंद्रधनुष्य, एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना आणि सक्षम अंगणवाडी आणि पोषण अभियान, ह्या सगळ्याच योजना महत्वाच्या आहेत. बरोबर, असं नाही म्हणताय मी की एवढ्याच योजना येतील, पण ह्या महत्वाच्या आहेत. ह्या योजना काय आहेत? महत्वाच्या आहेत. आणि या योजनांसाठी आपण दररोज दुपारी 1 ते 1:30च्या दरम्यान लाईव्ह सेशन घेतोय, ज्यामध्ये ही योजना मी तुम्हाला कंप्लीट समजावून सांगणार आहे योजना, आणि त्यावर आधारित प्रश्न देखील मी घेणार आहे. महिलांशी संबंधित कोणत्या योजना आहेत? स्वाधार गृह योजना, जननी सुरक्षा योजना, किशोरवयीन मुलींसाठी योजना, जननी शिशु कार्यक्रम, नंतर सखीवर देखील प्रश्न आलेले आहेत, बेटी बचाओ बेटी पढाओ, आदर्श अंगणवाडी केंद्र, यावर कंटिन्युअसली क्वेश्चन्स आहेत. प्रधानमंत्री मातृवंदना योजना ही फार महत्वाची आहे. स्टेप योजना, उज्ज्वला, राष्ट्रीय महिला सबलीकरण अभियान, माझी कन्या भाग्यश्री योजना, सुकन्या समृद्धी, प्रधानमंत्री सुरक्षा मातृत्व आणि महिला शक्ती केंद्र, हे योजना फार महत्वाच्या आहेत. तुम्ही व्हिडिओ पॉज करून देखील पाहू शकता. काही योजना अशा आहेत की ज्या स्पेशल महाराष्ट्र शासनाने लॉन्च केलेल्या आहेत. मग आपण जो पेपर देतोय तो महाराष्ट्र शासनाचा पेपर आहे, आणि आपण मुख्य सेविका जे बनणार आहे किंवा पर्यवेक्षिका जे बनणार आहे ते मुख्य आपल्या महाराष्ट्रामध्येच बनणार आहे. त्यामुळे लेक लाडकी योजना, सुमितीबाई सुकडीकर योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, नव तेजस्विनी कार्यक्रम, मनोधैर्य योजना, सोबतच अस्मिता योजना, महिला व बाल कल्याण समिती, सखी सावित्री समिती, हिरकणी कक्ष, पिंक रिक्षा योजना, महिला सन्मान योजना, तेजस्विनी कार्यक्रम आणि अहिल्याबाई होळकर प्रवास मोफत योजना. ओके, तर ह्या सगळ्याच योजनांवर आपल्याला प्रश्न येणार आहे. सोबतच आधार गृह किंवा महिला राज्यगृह, पाळणाघर योजना, स्वयंसेवी बालगृह, आशा, बाल संगोपन योजना, संरक्षण गृह, अनाथ आरक्षण, हुंडा निर्मूलन दक्षता आणि बेबी केअर किट. तुम्हाला ह्या सगळ्याच योजनांच्या तुमच्या स्वतःच्या भाषेमध्ये शॉर्ट नोट्स काढून ठेवा, त्याचं व्यवस्थित मॅनेजमेंट करा, एक स्पेशल नोटबुक करा. कारण कसं आहे माहितीये का, आपल्या सर्वांना एक सवय आहे, ती म्हणजे प्रत्येक गोष्ट हाताखालून गेल्याशिवाय डोक्यात राहत नाही. मग तुम्हाला काय करायचं, या सर्वच योजनांच्या शॉर्ट नोट्स तयार करा. ओके, या शॉर्ट नोट्स तयार करण्यासाठी आपल्या ऍप आहे, ऍप मध्ये बॅचेस पण आहेत. तांत्रिकची वेगळी पण बॅच आहे, कायदे आणि महिलांच्या योजना ज्या आहेत, कायदे जे आहेत, बालकांच्या योजना कायदे याची स्पेशल पण बॅच आहे, एकत्रित सुद्धा बॅच आहे. तुम्हाला तिथे पण मार्गदर्शन भेटणार आहे. महिलांचे धोरण तर फार महत्वाचे आहेत. सर्वच महिलांचे धोरण देखील विचारले जाणार आहेत. महाराष्ट्रामध्ये जे महिलांचे धोरण झालेले आहेत, बालकांचे धोरण देखील विचारले जाणार आहेत. राष्ट्रीय बालकांचं धोरण आणि महाराष्ट्राचं बालकांचं धोरण, बाल सनद, प्रवेशासाठी वयोमर्यादा, राष्ट्रीय पाळणा घर योजना, जागतिक आरोग्य संघटना, महाराष्ट्राचे बाल धोरण आणि राष्ट्रीय बाल धोरण, या सर्वांवर आपल्याला प्रश्न येणार आहेत. ओके, यस. तर हे सगळे महत्वाचे टॉपिक आहेत, आणि असं नाहीये की हे म्हणजे हेच टॉपिक विचारले जातील. जसं असते ना की 10वीचा एक पेपर होतो, तर काही टॉपिक खूप महत्वाचे असतात, म्हणजे असं नाही की पूर्ण पेपर त्या तेवढ्याच टॉपिकवर सेट होईल. मग हे टॉपिक जे आहेत ना, हे अति महत्वाचे आहेत. मग तुम्हाला काय करायचं आहे, या टॉपिकची लिस्ट तुमच्या नोटबुक मध्ये लिहून ठेवा, आवर्जून लिहा, आणि या योजना कंप्लीट डिटेल मध्ये त्यामध्ये असाव्यात. ओके, येस. आणि सोबतच जर तुम्हाला ह्या सगळ्या योजना, सगळे कायदे आणि या व्यतिरिक्त इतर कायदे आणि इतर योजना देखील शिकायच्या असतील, तर ही तुमच्यासाठी सर्व विषयांची परिपूर्ण अशी बॅच आहे. आणि एवढे विषय आहेत, गणित, इंग्रजी, मराठी, बुद्धिमत्ता, नंतर जीके किंवा योजना असतील, कायदे असतील, संगणक असतील, खूप जास्त आहे, कंटेंट खूप जास्त आहे. त्यामुळे या बॅचची फीस जी आहे ती 699 आहे. कारण अर्थातच सर्वच टीचर फॅकल्टी आहेत आणि सर्व टीचर फॅकल्टी त्यांचं बेस्ट देत आहेत हे सगळं टीचिंग करण्यासाठी. आणि ही बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करायचा आहे. सोबतच या बॅच मध्ये तुम्हाला भविष्यात जेवढेही आपले टेस्ट सिरीज लॉन्च होणार आहेत अंगणवाडी मुख्य सेविका आणि पर्यवेक्षिका संदर्भात, तर त्या सगळ्याचं तुम्हाला फ्री मध्ये या बॅचच्या सर्वच विद्यार्थ्यांना फ्री मध्ये असणार आहे. ओके, यस. सोबतच ज्या महिलांचं असं आहे की मला फक्त तांत्रिक विषयाचीच बॅच पाहिजे, म्हणजे महिला आणि बालकांचे कायदे आणि योजना बस याच संबंधितची बॅच पाहिजे, तर ती बॅच देखील अवेलेबल आहे. ओके, ती बॅच अवेलेबल आहे तुमच्यासाठी.
तर ती बॅच मिळणार आहे फक्त 399 रुपयामध्ये. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड सेशन आहे, सर्व कायदे आणि योजना आहेत, अभ्यासक्रमातील सर्व कायदे आणि योजनांचे तुम्हाला पीडीएफ देखील मिळणार आहेत आणि टेस्ट देखील त्यामध्ये घेतल्या जाणार आहेत. ओके, सो तुम्ही जर ग्रॅज्युएट महिला असाल तर तुमच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे. नक्कीच संधीचा फायदा घ्या आणि सरकारी नोकरीमध्ये आपले यश पक्क करा. थँक्यू. आणि या संबंधित तुम्हाला आणखी तुमचे काहीही प्रश्न असतील या भरती संदर्भातील किंवा या सिलेक्शन प्रोसेस मध्ये किंवा अभ्यासाची संदर्भात, तर नक्की मला चॅट बॉक्सला कमेंट करा, मी नक्की रिप्लाय करेल. ओके, थँक्यू.